द्राक्ष बागेची काढी होणं मुश्किल आहे एवढं मे लेट गेले द्राक्ष ना लेट द्राक्ष गेले द्राक्ष तर लेटच होते पण गर्भधारणेसाठी उष्णता नाही उष्णता ऊन लागतं काडी पकवून त्याला सावलीत होत नाही बागेच्या उन्हात काही याच्यात त्याच्यात परवारीचा पाऊस माझ्या आमच्याचं नुकसान झालं मग ते आंबे दादाने द्यायचे होते पापाबाईने द्यायचे ते म्हणजे आता असा विषय झाला पापाबाई आहेत आमच्या बरोबर ह्या वेळा आमच्या पार्टीत नाही दुसरीकडे करार आहे सोडले नाही तात्पुरता महिन्यात असं सांगणे माझं का पार्लेसकर सरांनी यंदा जास्तीत जास्त कार्यक्रम द्यावा इथं महोत्सवाला आणि बिदागी काहीतरी भाडं भेटेल बाकी काहीच नाही भेटणार अशा पद्धतीत पार्लेकर सर चव्हाण सर पापाबाई आणि दादा यांनी सहकार्य करावं याच्यासाठी आणि सोनवणे साहेब झालं आपले संजय विश्वासराव साहेब यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं हो आम्ही येतोच आता यंदा लवकर येऊ आणि करून दाखवायचं आहे काय ताकद आहे आमच्यात हे आपल्याला दाखवून द्यायची हे सांगितलं आता तुम्ही सगळ्यांनी म्हणजे कार्यक्रम जास्तीत जास्त द्या म्हणून हो तुम्ही सांगली जिल्ह्यात किती वेळा आला सांगली जिल्ह्यात यायचंय आम्हाला भेटायला तुम्ही याल का नाही त्यावेळेस हा विचार केला जाईल नाही भेटायला यायचंय एक मिनिट बसल्या गप्पा सुरू आहेत आणि सदाभाऊ बोरगुडे जे साहेब आहेत ते नाशिक जिल्ह्यातले अत्यंत महत्त्वाचे एक द्राक्ष बागायतदार आहेत तमाशा कलेवर खूप उत्कृष्टतेनं प्रेम करणारे आणि अण्णांच्याशी त्यांचं नातं खूप जवळचं आहे आणि ते बसल्या असंच म्हणतात की यंदा महोत्सव करून दाखवायचा आपल्याला कारण ते प्रेमापोटी म्हणतायत उत्साहापोटी म्हणतायत कुणाला आव्हान म्हणून नव्हे पण तरी पण त्याला सहकार्य आपण सर्वजण करणार आहे आणि संजय विश्वासराव गणेशराव असतील हे तुम्ही फक्त या म्हणतायत पण तरी पण अण्णांना आम्ही शब्द दिला आहे की तमाशा महोत्सव यावर्षी तुम्ही करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच करायचा आहे आपण लवकर येऊन करू आणि खरोखर महाराष्ट्रात अनेक ताकदीची माणसं आहेत या इतके दिवस तुम्ही 7-8 वर्ष आम्हाला आनंद दिला आता आम्ही तुम्हाला मदत करणार का करू नये हा महत्त्वाचा भाग आहे हां आणि माझं एक शिक्षक म्हणून नातं आहे म्हणजे एक आहे म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं इतर काही ठिकाणी खर्च न करता जर मी महोत्सवासाठी काही थोडं फुलना फुलाची पाकळी दिली तर त्यात काही फरक पडणार नाही आणि खूप चांगलं आहे आणि सदाभाऊ तुम्ही येणार होता ठीक आहे पण तुम्ही द्राक्ष बागायतदार आहेत आणि त्यामुळं खूप वातावरण हे होतं आणि त्यामुळं खूप चांगला संवाद इथं सुरू आहे आणि आम्ही आत्ता जे आलो आहे तमाशा महोत्सवाला कोण येईल हो आणि त्याच्यातला आनंद घेऊन जाईल पण अण्णा सुखदुःखात आणि वसंतराव जगतापांना यांच्या पुतणीचं लग्न आहे आणि त्यानिमित्तानं अनेक रसिक आज महाराष्ट्रामधून येणार आहेत मला वाटतं 4 वाजेपर्यंत किंवा त्या तांदळापर्यंत भरपूर लोक पोचतील असा माझा विश्वास आहे कारण मला जवळजवळ 30-40 लोकांची तर फोन झालेले आहेत या परिसरातल्या लोकांचे फोन बरेच झालेले आहेत आमच्याकडची माणसं अजून पोचणार आहेत तर खूप सुंदर असा आम्ही बसल्या गप्पा मारतोय फक्त एकच याच्यात आहे की मानवता आणि माणुसकी पैशापेक्षा मानवता आणि माणुसकी जिथं जपली जाईल त्याच्यातनं माणसाचे आयुष्य नक्की वाढेल यावर माझा ठाम विश्वास आहे बरोबर आहे का चव्हाण सर धन्यवाद. ओके